हाय एव्हरीवन. तर आज मी आले आहे सोलापूरला आणि सोलापूरला एवढी मोठी जत्रा भरली आहे ना, त्याला गड्ड्याची जत्रा असंही म्हणतात. आणि आज एका मैत्रिणीचं लग्न होतं तिकडे, म्हणून आम्ही गेलो होतो आणि रस्त्यातच ही यात्रा होती. केवढी मोठी यात्रा ही बघूनच मला जाऊयात आतमध्ये असं झालं, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. आणि मी कधी बघितली नव्हती एवढी मोठी यात्रा. आता लहानपणापासून आपण जायचोच की फॅमिलीसोबत जत्रेला जायचो, पण एवढी मोठी यात्रा मी पहिल्यांदाच बघितली. खूप मोठी होती, सगळे आकाश पाळणे वगैरे खूप मोठे मोठे होते आणि भरपूर असं व्हरायटीज, गाडे, परत खेळणी, परत नट्टापट्ट्याचं सामान वगैरे सगळं काय काय होतं तिथे. आणि सर्कस टाईप पण होतं, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि इथे देवा आणि भांडीसुद्धा भरपूर, भांडी 100 रुपयाला होते, कुठलं सुद्धा भांडं. म्हटलं घ्यावं तर हे म्हटले नको, एवढं लांब कसं घेऊन जाणार, म्हणून नाही घेतलं काहीच. आणि देवांच्या नावाखाली भरपूर लुटणाऱ्या बायका आजकाल फिरत आहेत. मी सुद्धा त्यांना अवॉइड केलं. आम्हाला पण मागं लागल्या त्या की आम्ही तुम्हाला चांगला असा आशीर्वाद देतो वगैरे. मला तर अजिबात त्याच्यावर विश्वास नाही आहे. मग नंतर पुढे जाऊन एवढं छान, म्हणजे पाळणा बघा केवढा उंच आहे. मला त्याच्यात खूप आवडतं बसायला, पण ह्यांना अजिबात त्याच्यामध्ये बसायला आवडत नाही, ते भितात त्यात बसायला. हे बघा किती छान वाटतंय ना बघून. खूप मस्त, हे सगळं बघून डोळे फिरतात नुसते माझे तर. पण हे सगळं ना रात्री एन्जॉय करायला खूप छान वाटतं. दिवसा एवढं काय वाटत नाही, दिवसा ऊन होतं तिथं भरपूर. मग मी तिथं जरा माझी शॉपिंग केली. नेल पेंट वगैरे असं जे लेडीजचे का वस्तू असतात ना, त्या सगळ्या मी घेतल्या काय काय. परत मग शेवटी येताना आईस्क्रीम घेतलं. काहीच नाही घेतलं तर सदा आईस्क्रीम तरी घ्यावं म्हटलं, आणि आईस्क्रीम घेऊन आम्ही निघालो. असा होता माझा आजचा छोटा व्लॉग. चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.